मैत्रिणींनो थांबा. महागडे स्किन केअर सप्लिमेंट्स आणि झोपेच्या गोळ्या वगैरे घेऊन तुम्ही हजारो रुपये खर्च करताय का? अहो फक्त तुम्ही 30 सेकंद थांबा, कारण तुमच्या स्वयंपाकघरात एक स्वस्त आणि गावरान असं सुपर फूड आहे, ते म्हणजे नाचणी. नाचणीचे असे सिक्रेट्स तुम्हाला सांगते की ते तुम्ही कधी ऐकलं नसतील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर 1 ते म्हणजे नैसर्गिक अँटी एजिंग आणि त्वचेचं सौंदर्य. आता नाचणी ना हा सर्व गुण संपन्न असं हे तृणधान्य आहे. बहुतेकांना वाटतं की नाचणी फक्त आरोग्यासाठी चांगली आहे, पण ती तुमच्या त्वचेसाठी एक मोठं वरदान आहे. कशा प्रकारे तेही सांगते. नाचणीमध्ये ना मिथेओनाइन आणि त्याचबरोबर लायसिन नावाचं महत्त्वाचे अमिनो ॲसिड्स असतात, जे तुमच्या त्वचेसाठी खूप परिपूर्ण असतात. विशेष म्हणजे जर तुम्हाला अकाली सुरकुत्या पडत असतील, अकाली वृद्धत्व येत असेल, चेहऱ्याची तुमची त्वचा आहे ती लूज पडत असेल, तर यातलं कोलेजन जे आहे ना ते मोठ्या प्रमाणात तयार करण्याचं काम त्वचेतलं नाचणी करत असतं. आणि या कोलेजनमुळे त्वचा घट्ट होते, सुरकुत्या कमी पडतात आणि वृद्धत्वाची लक्षणं म्हणजे हे फाईन लाईन सुद्धा कमी पडायला लागतात. त्यामुळे त्वचेसाठी एकदम कमाल असं हे इन्ग्रेडियंट आहे. दुसरं म्हणजे मानसिक आरोग्य आणि उत्तम झोप. आजकालच्या आपल्या या धावपळीच्या आयुष्यामध्ये ना मानसिक ताण आणि अपुऱ्या झोपेची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. यावरती नाचणी म्हणजे एक सर्वोत्तम नैसर्गिक इन्ग्रेडियंट आहे बघा. कारण नाचणीमध्ये ना ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं. यामुळे काय होत असतं तर हे जे अमिनो ॲसिड आहे, ट्रिप्टोफॅन आहे, हे शरीरात गेल्यावरती सेरोटोनिन नावाचं जे हार्मोन आहे, हे हार्मोन सिक्रेट करतं. त्यामुळे मन आपलं शांत होतं, चिंता कमी होते, शांत गाढ झोप लागते आणि भरपूर मन हे प्रफुल्लित राहण्याचं काम करतं. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर ते म्हणजे प्रसूतीनंतर मातांसाठी वरदान. बाळणपणानंतर काय होतं, महिलांच्या शरीराला विशेष पोषणाची गरज असते, ज्यामध्ये नाचणी महत्त्वाची भूमिका बजावत असते. कसं तर हिरवी किंवा अंकुरलेली नाचणी जर तुम्ही खाल्ली तर स्तनपान देणाऱ्या मातांमध्ये ना दुधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. मिल्क प्रोडक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतं. विशेष म्हणजे प्रसूतीच्या काळामध्ये, प्रसूतीनंतर किंवा गरोदरपणात जेव्हा महिला मोठ्या प्रमाणात शरीरात बऱ्याच डेफिशियन्सीचा सामना करत असतात, त्यामध्ये कॅल्शियम आणि आयर्न डेफिशियन्सी मोठ्या प्रमाणात असते. नाचणीचं नियमित सेवन केलं तर या दोन्ही डेफिशियन्सी तुमच्या भरून निघणार आहेत. चौथं म्हणजे रक्तातील साखरेचं नियंत्रण आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स. आता नाचणी ना मधुमेहासाठी सुद्धा चांगली आहे, पण ती शरीरात नक्की कसं काम करते याची सुद्धा एक रंजक गोष्ट आहे. नाचणीमध्ये ना इतर तृणधान्य आणि धान्यांच्या तुलनेमध्ये ना फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि त्यामध्ये ना पॉलिफेनॉल नावाचं एक मोठा घटक असतो, जो मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या पचनासाठी फायदेशीर ठरतो. यामुळे नाचणी खाल्ल्यानंतर शरीरात साखर एकदम वाढत नाही, तर ती हळूहळू आणि संथ गतीनं रक्तामध्ये मिसळते. परिणामी दिवसभर शरीरामध्ये तुमची ऊर्जा जी आहे ती सुद्धा टिकून राहते. पुढचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लोहाचं शरीरात सहज शोषण. फक्त शरीरामध्ये लोह असणं पुरेसं नाही, तर ते शरीरानं शोषून घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण नाचणी मोड आणून खातो किंवा नाचणी कशी भाकरीच्या स्वरूपामध्ये खातो, तेव्हा विटॅमिन सी ची पातळी जी आहे ना ती मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते आणि यामुळे जे आयन आहे ते आयन व्यवस्थित शोषून घेतलं जातं. हे विटॅमिन सी नाचणीमध्ये असलेल्या लोहाचं शरीरामध्ये सहज शोषण करण्यासाठी फायदेशीर ठरतं, ज्यामुळे रक्ताची कमतरता ज्यांना असेल, ॲनिमिया ज्यांना असेल, हिमोग्लोबिनची कमतरता असेल, त्यांच्यासाठी नाचणी ही औषधासारखी काम करत असते. विशेष म्हणजे जेव्हा स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीचा काळ असतो, म्हणजेच मेनोपॉज सुरू होतो, तेव्हा नाचणी ही तुमची हिमोग्लोबिनची पातळी बॅलन्स करण्यासाठी खूप 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 फायदेशीर ठरत असतं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे ग्लुटन मुक्त आणि पचनाला हलकी. बरेचदा आता ग्लुटन फ्री फूड वगैरे असा उहापोह आपण सोशल मीडियावर करताना दिसतो, कारण आजकाल अनेकांना गव्हामध्ये असणारं हे प्रोटीन अर्थातच ग्लुटेन यामुळे ना पोटाचे विकार, गॅसेस आणि ॲलर्जीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मग नाचणी ही पूर्णपणे ग्लुटन मुक्त असते, त्यामुळे तुम्ही ती भरपूर पोटाला आराम देणारी आणि भरपूर प्रमाणामध्ये ही खाल्ली तरी त्याचा त्रास होणार नाही. विशेष म्हणजे पचायला अत्यंत हलकीही असल्यामुळे अगदी 6 महिन्याच्या बाळाला सत्व म्हणून दिलं जाणारं हे पहिलं अन्न असतं, जे पोटातलं ॲसिडिटी जी आहे ना ती शांत करण्याचं काम करत असतं. पुढचं म्हणजे यकृताचं आरोग्य. अर्थातच आपल्या लिव्हरचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी सुद्धा नाचणी परिणामकारक आहे. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं काम यकृत करत असतं, अर्थातच हे लिव्हर करत असतं. त्यामुळे नाचणीमध्ये असलेलं लेसिथिन आणि इतर अमिनो ॲसिडमुळे ना यकृतामधली अतिरिक्त चरबी जी आहे, ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे ना, त्यांच्यासाठी हे खूप परिणामकारक आहे, कारण ही चरबी कमी करण्याचं काम नाचणी करत असतं. त्याचबरोबर नाचणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी जी आहे ती कमी करतं आणि तुमचं लिव्हर एकदम टकाटक ठेवण्याचं काम करत असतं. आता हे फायदे तर तुम्ही नाचणीचे
ऐकले असतील, पण ही नाचणी कशी योग्य पद्धतीनं खाल्ली पाहिजे ते पुढे सांगते. पहिलं म्हणजे ऋतूनुसार वापर. नाचणी ही निसर्गानं थंड प्रवृत्तीची बनवली आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं आंबील किंवा ताकासोबत किंवा पातळ सूप करून प्यायलं तर शरीराला कमालीचा थंडावा मिळणार आहे. आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही ह्याचा लाडू करून खाऊ शकता, गरम भाकरी खाऊ शकता. नंबर 2, नाचणीचं 100% पोषण मिळण्यासाठी ती मोड आणून सुकवून दळून वापरली तर तो सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. थोडक्यात सांगायचं झालं तर नाचणी हे केवळ एक धान्य नाहीये, तर निसर्गानं तयार केलेलं एक सुपर फूड आहे. रोजच्या आहारामध्ये याचा समावेश जर तुम्ही केला तर सगळी जी महागडी औषधं आहेत ना, तीही तुम्हाला घ्यायची गरज नाही. तुम्ही अत्यंत निरोगी आणि एकदम फिट अँड फाईन राहू शकता, कारण या एका नाचणीमुळे तुमच्या शरीराला इतके फायदे होणार आहेत. त्यामुळे अगदी जाता जाता तुम्हाला नाचणीपासून बनवले जाणारे काही पारंपरिक आणि काही आधुनिक चवी असणारे पदार्थ सुद्धा सुचवून जाते. ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी सुद्धा दररोजच्या आहारामध्ये, दररोजच्या डाएटमध्ये घेऊ शकता. नंबर 1 आहे ते म्हणजे 1-8 दिवस तुम्ही नाचणीची भाकरी खाऊ शकता. रोजच्या जेवणामध्ये अत्यंत उत्तम आहे, फायबरसाठी भरपूर कमालीचं काम करते आणि पचायला सुद्धा हलकी आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नाचणीचा आंबील. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही हे ताक किंवा लसूण खिसून बनवलं जाणारं पारंपरिक पेय पिऊ शकता. जशी आपली सोलकढी असते तसंच हे काम करत असतं. हे तुम्ही प्यायलं तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तिसरं म्हणजे नाचणीचे डोसे, धिरडं हे सुद्धा करू शकता. नाचणीचं पीठ, रवा आणि दही एकत्र करून झटपट बनवला जाणारा हा सकाळचा नाश्ता आहे. लहान मुलांना सुद्धा आवडणारा आहे. दुसरं म्हणजे नाचणीची लापशी आणि सत्व. गूळ आणि दूध एकत्र करून ते सत्व बनवलं जातं. अगदी लहानपणात बाळांना सुद्धा पहिलं अन्न आपण ते देतो. अत्यंत पौष्टिक, आजारी व्यक्तींसाठी सुद्धा पौष्टिक अशी ही खीर आहे. दुसरं म्हणजे अगदी कधीतरी ऑफिसमध्ये खाताना तुम्ही नाचणीचे लाडू खाऊ शकता. नाचणीचं पीठ तुपामध्ये भाजून घ्यायचं, गूळ, सुकामेवा आणि डिंक टाकले की हे एनर्जेटिक लाडू तुमचे तयार होणार आहेत. किंवा जर तुम्हाला साऊथ इंडियन फूड आवडत असेल तर नाचणीची इडली बनवू शकता. नेहमीच्या इडलीच्या पिठामध्ये नाचणीचं पीठ मिसळून जर तुम्ही केलं तर अगदी हेल्दी आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल. अगदी जाता जाता मंचिंगचा सुद्धा एक पर्याय देते. नाचणीची चकली, नाचणीची शेव, नाचणीचे वेफर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. दिवाळीमध्ये इतर सगळे फराळ आपण बनवतो, त्याच्यामध्ये तुम्ही नाचणीच्या पिठापासून बनवलेले हे कुरकुरीत पदार्थ बनवू शकता. किंवा अगदी बाजारात मिळणारे हे बिस्किट, कुकीज सुद्धा तुम्ही मैद्याचे खाण्यापेक्षा नाचणीचे खाल्ले तर ते अतिउत्तम लागणार आहेत. त्यामुळे अगदी पॉवर पॅक असं नाचणीचा पूर्ण तुम्हाला मी संशोधन असं करून तुमच्यासमोर पेश केलेलं आहे. सो तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा, कारण नाचणीचा भरपूर फायदा आपल्या शरीराला होणार आहे. आणि असंच लोकमत सखीवर प्रेम करत राहा.